आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे। आपण बरेचसे जण पारायणाला बसले असाल। गुरुचरित्र पारायण हे खूप महत्त्वपूर्ण पारायण आहे आणि आपण या पारायणाची सांगता कशा पद्धतीने करत असतो। तर आपण जे काही पूजेमध्ये साहित्याची मांडणी केलेली असते तर त्या प्रत्येक साहित्यांचं काय करायचं आहे, नारळाचं काय करायचं, पाणीचं काय करायचं किंवा जी रक्षा आहे त्या रक्षेचं काय करायचं, तर सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। कुठलेही पारायण ज्यावेळेस आपण करतो किंवा जी मांडणी करत असतो तर त्या मांडणीला सुद्धा अत्यंत महत्त्व आहे। तर आपण ज्यावेळेस पोथीची सांगता करत असतो तर ती अशीच उचलून न ठेवता काही नियम असतात आणि ते नियम सुद्धा आपण फॉलो केले पाहिजे। प्रत्येक वस्तूला महत्त्व दिलेले असतात। निर्मल्याचं काय करायचं किंवा कलशातील पाण्याचं काय करायचं, पोथी कशा प्रकारे ठेवली पाहिजे, अशी बरेचशी प्रश्न आपल्या मनामध्ये पडलेली असतात। तर हीच प्रश्न जी आहेत ती आपण बघणार आहोत। तर आपण ज्यावेळेस मांडणी करत असतो तर मांडणी केलेला जो कलश असतो ना, तर कलशामधील नारळ, तो नारळ सुद्धा आपण एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या मेन एंट्रीला ठेवू शकतो, जेणेकरून कोणी बाहेरून येणारा जो व्यक्ती आहे त्याची नजर आपल्या घराला लागणार नाही। जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही तो नारळ फोडून खाऊ सुद्धा शकता प्रसाद म्हणून। जी पोथी असते ही पोथी सुद्धा आपल्याला एका स्वच्छ कोऱ्या कपड्यामध्ये बांधून ठेवायची आहे। अशा प्रकारे बांधून झाल्यानंतर आपण ती एखाद्या पिशवीमध्ये ठेवू शकतो। आणि ही रक्षा असते, रक्षा सुद्धा आपल्याला एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे। ज्यावेळेस आपल्या घरामधील व्यक्ती आजारी पडलं, कुठे काही झालं तर त्यावेळेस आपल्याला ती रक्षा म्हणून लावता येत असते। जर तुम्ही केमिकल विरहित जर अगरबत्ती वापरली असेल तर आपण थोडीशी पाण्यामध्ये टाकून सुद्धा ती आजारी व्यक्तीला देऊ शकतो, पण आपण त्याची काळजी घेऊनच ती दिली पाहिजे। तुम्ही जर चांगल्या प्रकारची वापरली असेल तर तुम्ही तसं करू शकता, कारण या रक्षेला सुद्धा खूप महत्त्व आहे। आणि हे छोट्याशा तांब्यामधील जे पाणी आहे, रोज आपण ज्यावेळेस मंत्र, उपासना, पोथी वाचन करतो ना, त्यावेळेस आपण ते पाणी सगळ्यांनी प्राशन केले पाहिजे। तांदूळ जे असतात ना ते आपण पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत। फुलं जे आहेत ते निर्मल्यामध्ये टाकायचे आहे। कलशातील सुपारी 1 रुपयाचं नाणं आहे ते आपण नंतर कलश भरण्यासाठी वापरू शकतो। आणि वेड्यामधील जी सुपारी आहे ती सुद्धा आपण प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहे फोडून। फोटो जो असतो ना तो आपला जागच्या जागी ठेवून द्यायचा आहे। सर्वात आधी आपल्याला सांगता करायची आहे आणि आपल्याला चौरंग हलवायचा असतो। श्री गुरुदेव दत्त म्हणत आपल्याला ती चौरंग जो आहे तो हलवायचा आहे। त्यानंतर आपल्याला ती पोथी उचलून ठेवायची असते। पोथी अशा ठिकाणी ठेवा जेणेकरून ज्या ठिकाणी कोणाचा स्पर्श होणार नाही, कारण गुरुचरित्र पारायणाची पोथी खूपच पवित्र पोथी आहे आणि आपल्याला तिला असं मासिक धर्माच्या वेळेस म्हणा किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा स्पर्श होता नाही, म्हणून आपल्याला त्याची काळजी घेणं तेवढं महत्त्वाचं आहे। माळ सुद्धा आपण एका ठिकाणी छान कपड्यामध्ये बांधून ठेवायची असते। जसं की मी तुम्हाला म्हटले की नारळ लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे। तर आपण कलशामधील पाण्याचं काय करायचं, तर आपल्या घरामध्ये सर्वत्र थोडं थोडं पाणी शिंपडायचं आहे आणि बाकीचं पाणी जे आहे ते आपल्या घरामधील झाडांना टाकायचं आहे। फक्त तुळस सोडून आपण बाकीच्या झाडांना ते टाकू शकतो। पारायण काळामध्ये आपण जे काही मंत्र, स्तोत्र आणि गुरुचरित्र पारायण हे सर्व काही करत असतो। तर आपण जे काही पाणी ठेवतो छोट्या तांब्यामध्ये, ते पाणी म्हणा किंवा प्रसाद किंवा कलशातील पाणी किंवा नारळ, सगळ्या काही गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या वस्तूंना खूप खूप महत्त्व आहे। तर आपण त्यांचे पालन केले पाहिजे आणि आपण त्या वस्तूसुद्धा ज्या ज्या ठिकाणी ठेवायच्या आहे, जसं करायचं आहे ना तसंच केलं पाहिजे। आणि जो दिवा प्रज्वलित केलेला आहे ना आपण, तर तो सुद्धा आपण जोपर्यंत राहील तोपर्यंत तेवत ठेवायचा आहे। महाराजांना आपण रोज नैवेद्य दिला असेल, जो काही नैवेद्य दिला असेल आपण सगळ्यांनी तो ग्रहण करायचा असतो प्रसाद म्हणून। तर तुम्ही त्यामध्ये फळं जरी ठेवले तरी आपण ती रोजच्या रोज वेगळ्या प्रकारामध्ये फळं ठेवून ती आपण प्रसाद म्हणून ग्रहण करावी। त्यांनी कोणी घरी जर पारायण केलं असेल, त्यांनी दत्त जयंती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे आपल्याला 10:30चा नैवेद्य द्यायचा आहे। नैवेद्य देऊन झाल्यानंतर आपल्याला आरती वगैरे करून घ्यायची आहे आणि तुम्ही सायंकाळी अशा पद्धतीने सगळी पूजेची मांडणी उचलू शकता। तुम्हाला शक्य झालं नाही तर दुसऱ्या दिवशी सुद्धा ही पूजा उचलता येते।
आणि ज्यांनी कोणी केंद्रामध्ये पारायण केलं असेल त्यांनासुद्धा दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे पहाटे 10:30ला तिथे महाप्रसाद असतो. तो प्रसाद वगैरे ग्रहण करून आपल्या घरी आपली पोथी, नारळ सर्व काही घेऊन यायचं आहे. तुम्ही घरी ज्यावेळेस पोथी घेऊन येता तेव्हा आपल्याला एक पाट ठेवायचा आहे. पाटावर वस्त्र अंथरा आणि त्याच्यावर आपली पोथी ठेवा. त्यानंतर त्या पोथीला पुष्प, हळदी, कुंकू, अक्षदा वाहून पूजा करायची आहे. धूप दीप दाखवा आणि अशा प्रकारे आपल्याला एका कोऱ्या वस्त्रामध्ये ते ठेवायचं आहे. बघा, आपण पारायण केलेलं आहे आणि घरी न करता आपण केंद्रामध्ये केलेलं आहे. तर म्हणून आपण घरी आल्यानंतर तिला अशा प्रकारे विधीनुसार पूजाविधी जर करून ठेवलं तर चांगलंच आहे. तर आशा करते तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेलच. मला जी थोडीफार काही माहिती होती तुमच्यासोबत मी ती शेअर केलेली आहे. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटलेला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल तर लाईक शेअर करा. आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.